देखिए, जो लोग खुद को कॉकरोच बोलते हैं, तो अगर हम कहें कि कॉकरोच तो गटर से निकलता है, तो इसमें क्या बुराई है? मैं नहीं मानती मैं कॉकरोच हूँ। जो लोग नहीं मानते, मुझे कोई कहेगा कि मैं गटर में रहती हूँ तो मैं मना करूँगी नहीं, लेकिन जो कहते हैं कि मैं कॉकरोच हूँ तो वो गटर में ही रहेगा और क्या। मैंने स्पेसिफिकली सम पीपल या सम वुमेन, ये मैंने स्पेसिफिकली लिखा हुआ है, तो क्या अब हम उनको कैसे संबोधित करें? इतनी तो कॉमन सेंस सभी को होती है, लेकिन खैर विपक्ष को तो कॉमन सेंस भी नहीं है। ಬಿಜೆಪಿ ಸಂಸದೆ ಕಂಗನಾ ರಣಾವತ್ ಅವರು ತಮ್ಮನ್ನ ತಾವೇ ಜಿರಳೆಗಳು ಅಂತ ಕರೆದುಕೊಳ್ಳೋರು, ಜಿರಳೆಗಳು ಚರಣಿಯಿಂದ ಹೊರಬರ್ತವೆ ಅಂತ ನಾವು ಹೇಳಿದ್ರೆ ಅದರಲ್ಲಿ ತಪ್ಪೇನಿದೆ? ನನ್ನ ಮಾತಿಗೆ ಅರ್ಥ ಇಷ್ಟೇ, ಜನರು ತಮ್ಮನ್ನ ಜಿರಳೆಗಳು ಅಂತ ಕರೆದುಕೊಂಡ್ರೆ ಚರಂಡಿಯೇ ಅವುಗಳ ಮನೆ ಅಂತ ನಾವು ಹೇಳಿದಾಗ ಅವ್ರ್ಯಾಕೆ ಬೇಸರ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೇಕು ಅಂತ ಮಾತನಾಡಿದ್ದಾರೆ. ನಾನು ಖಂಡಿತವಾಗ್ಲೂ ನನ್ನನ್ನು ಜಿರಳೆ ಅಂತ ಪರಿಗಣಿಸೋದಿಲ್ಲ. ಯಾರಾದರೂ ನಾನು ಚರಂಡಿಯಲ್ಲಿ ವಾಸ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ನಾನು ಅದನ್ನು ನಿರಾಕರಿಸ್ತೀನಿ. ಆದರೆ ಯಾರಾದರೂ ತಮ್ಮನ್ನು ಜಿರಳೆ ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಂಡ್ರೆ ಸಹಜವಾಗಿ ಅವರು ಚರಂಡಿಯಲ್ಲಿ ವಾಸ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳಬೇಕಾಗತ್ತೆ, ಮತ್ತೆಲ್ಲ ಅವರು ವಾಸ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಲ್ವಾ ಅಂತ ಪ್ರಶ್ನೆ ಕೂಡ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಆದರೆ ನಾನು ಎಲ್ಲ ಯುವ ಜನರನ್ನು ಉಲ್ಲೇಖ ಮಾಡಿದ್ದೀನಿ ಅಂತ ಹೇಳೋದು ಸರಿಯಲ್ಲ. ಕೆಲವು ಯುವಕರು ಮಾದಕ ವಸ್ತುಗಳನ್ನು ಬಳಸ್ತಾ ಇದ್ರೆ ಅಥವಾ ಮಾದಕ ವಸ್ತುಗಳು, ಬೆಟ್ಟಿಂಗ್, ಜೂಜು ಹಾಗೆ ಡಾರ್ಕ್ ವೆಬ್ಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಪ್ರಸ್ತುತ ವ್ಯಸನದ ಪ್ರವೃತ್ತಿ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಮಾತನಾಡ್ತಾ ಇದ್ರೆ, ಯುವ ಜನರ ಒಂದು ನಿರ್ದಿಷ್ಟ ವರ್ಗದ ಬಗ್ಗೆ ಮಾತನಾಡೋದು ಎಲ್ಲರನ್ನೂ ಉದ್ದೇಶಿಸಿ ಹೇಳಿದ ಹಾಗಾಗೋದಿಲ್ಲ. ಎಲ್ಲ ಯುವಕರು ಚರಂಡಿಗೆ ಸೇರಿದವರು ಅಂತ ನಾನು ಹೇಳಿದ್ನ? ನಾನು ನಿರ್ದಿಷ್ಟವಾಗಿ ಕೆಲವು ಜನರು ಅಥವಾ ಕೆಲವು ಮಹಿಳೆಯರನ್ನು ಉಲ್ಲೇಖ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ಹಾಗಿದ್ರೆ ಇದನ್ನು ನಾವು ಇನ್ಯಾವ ಥರ ಹೇಳಬೇಕು ಅಂತಾನೂ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಹಾಗೆ ಅಮಿತ್ ಶಾ ಅವರು ಸಂಸತ್ ಆವರಣಕ್ಕೆ ಬಂದು ನಿಮಗೆ ಒಬ್ಬೊಬ್ಬರಾಗಿ ಉತ್ತರಿಸಬೇಕು ಅಂತ ನೀವು ನಿರೀಕ್ಷೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ? ಹಾಗಾದ್ರೆ ಇಷ್ಟು ಕಡಿಮೆ IQ ಹೊಂದಿರೋ ಜನರಿಂದ ಇನ್ನೇನು ನಿರೀಕ್ಷೆ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಅಂತಾನೂ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. शब्द का इस्तेमाल किया था जेनजीज के लिए, गटर शब्द का, लेकिन बाद में आपने यू टर्न लिया और उनको कहा कि वो देश की स्ट्रेंथ है। जी देखिए, जो लोग खुद को कॉकरोच बोलते हैं, तो अगर हम कहें कि कॉकरोच तो गटर से निकलता है, तो इसमें क्या बुराई है? तो मैं ये कहना चाहती हूँ कि जो लोग खुद को कॉकरोच कहते हैं, तो हम तो साधारण यही कह रहे हैं कि भाई गटर आपका घर है, तो अब आपको इससे क्यों दुख हो रहा है? लेकिन जो लोग खुद को कॉकरोच नहीं कहते हैं और उनको कॉकरोच से कुछ लेना देना, मैं तो नहीं मानती कि मैं कॉकरोच हूँ, मैं नहीं मानती मैं कॉकरोच हूँ। जो लोग नहीं मानते, मुझे कोई कहेगा कि मैं गटर में रहती हूँ तो मैं मना करूंगी नहीं, लेकिन जो कहते हैं कि मैं कॉकरोच हूँ तो वो गटर में ही रहेगा और क्या। तो उस तरह की उनकी मानसिकता होगी। लेकिन ये कह देना कि जी मैंने सबको कहा, सब युवाओं को कहा, ऐसा नहीं होता है। सब, अगर कुछ युवा ड्रग्स करते हैं और हम ये कहें कि नहीं, कुछ युवाओं ने जो है वो आजकल जो है ये एक इस तरह से एक रीत चली हुई है कि ड्रग्स की या किसी और तरीके की बैटिंग की, जुआ की, या किसी और तरह की ऑनलाइन के जो एडिक्शन हो जाती है, ब्लैक वेब की, अगर हम किसी युवा वर्ग को संबोधित करें तो इसका मतलब ये थोड़ा ना है कि सब, बताइए मेरा ऐसा कहाँ मैंने लिखा है कि सब युवा गटर है। मैंने स्पेसिफिकली सम पीपल या सम वुमेन, ये मैंने स्पेसिफिकली लिखा हुआ है, तो क्या अब हम उनको कैसे संबोधित करें? अगर हमें किसी को दिखाना कि कुछ युवा जो है, तो हम यही कहेंगे सम यूथ आर डूइंग ड्रग्स दीज डेज, इसी तरह से हम उस वाकयात को शुरू करेंगे। तो इस तरह से दिखाना कि जी हमने सारे ही युवाओं को उसमें इंक्लूड, सारे तो कहीं भी कुछ किसी भी चीज के लिए इंक्लूड नहीं हो सकते हैं, ना अच्छाई में ना बुराई में। इतनी तो कॉमन सेंस सभी को होती है, लेकिन खैर विपक्ष को तो कॉमन सेंस भी नहीं है। नहीं तो एक ही सांस में कोई कैसे कह सकता है कि आई डोंट हैव टाइम टू लिसन टू यू अमित शाह, बट आई वांट आंसर्स ऑफ दीज थिंग्स फ्रॉम यू। हाँ तो भाई आइए अंदर पार्लियामेंट में ये सब प्रश्न अपने रखिए, जो आप पूछ रहे हैं वो सब प्रश्न पार्लियामेंट में रखिए। आप क्या चाहते हैं कि अमित शाह जी आपको पार्लियामेंट के आंगन में आकर 1-to-1 जवाब दे? क्या मतलब? तो जिन लोगों का इतना IQ लो हो, उनसे आप क्या उम्मीद कर सकते हैं? ಯಾವುದೇ ಸುದ್ದಿಯ ಅಪ್ಡೇಟ್ ಅನ್ನ ಮಿಸ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬಾರ್ದು ಅಂದ್ರೆ ಈಗಲೇ ಒನ್ ಇಂಡಿಯಾವನ್ನ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ. ನಿಮಗೆ ಬೇಕಾದ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲಾ ಸುದ್ದಿ ತಿಳಿಬೇಕು ಅಂದ್ರೆ ಒನ್ ಇಂಡಿಯಾ ಆಪ್ ಅನ್ನ ಡೌನ್ಲೋಡ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ.